मोनिका, तू आता आलीस ना या शहरात, मग येत जा ना मध्ये मध्ये भेटायला. तसंही मला फार फ्रेंड्स नाहीये. मला आवडेल तुझ्यासोबत मैत्री करायला. नक्की येईन मी. बरं, चहा कसा झालाय? पारू खूप छान चहा करते. खूप मस्त. बरं चला, मी निघते आता. हो हो ठीक आहे, बाय. प्रीतम, तुमची मैत्रीण चालली आहे, तुम्ही सोडायला नाही जाणार आहात का तिला? आलो ना, सोडून येतो तिला. चल. हो. बाय बाय बाय. प्रिया, आपल्या नवऱ्यावर विश्वास असावा, पण त्याच्या आजूबाजूच्या लोकांवर इतक्या पटकन एवढा विश्वास ठेवू नये. आई, तुम्ही पाहिलत ना किती गोड होती ती. तिला माझ्या आणि प्रीतमच्या लग्नामुळे किती आनंद झाला होता. नक्कीच त्यांच्यात खूप निखळ मैत्री असणार. आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका, माझा प्रीतमवर पूर्ण विश्वास आहे. ठीक आहे, तू मोहनला बोलवून घे, आपली मीटिंग आहे आता. हो, मी बघते. मी आलेच. पारू, देवी आई, तुम्हाला काही पाहिजे होतं का? मला जे काही हवं असतं ते तुला माझ्या आधीच कळतं, सांगायची काय गरज आहे? बरं ऐक, आज आपल्याकडे काही महत्त्वाचे अधिकारी येणार आहेत आपल्या शाळेबद्दल डिस्कस करायला. शाळा लवकर सुरू झाली पाहिजे ना. महत्त्वाची माणसं आहे, त्यांच्या चहा पाण्याचं तूच बघशील. मी देवी आई. हा, पारू बाळा, ते सगळं राहू दे, तू चहा पाण्याचं बघा. बरं चल. इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल इंजिनियरशी एकदा बोलून घेऊ आणि ह्या दोन्ही मेल्सना रिव्हर्ट मोहन, करा. अजून आले नाहीत ना ते? नाही, येतील इतक्यात. ठीक आहे. सो यांना कधी रिव्हर्ट करायचं एकदम? नाही, आपण करून घेऊया. हा, आलेच. हा, या ना. वेलकम. नमस्कार. 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 बसा ना. प्लीज हॅव अ सीट. So you must be Priya Kirloskar, who is leading this project. येस Now directly get to the work. येस सर. दिस स्कूल इज अनलाईक एनी अदर नॉर्मल स्कूल. ही शाळा पर्यावरण पूरक असेल याच्याकडे आम्ही पूर्ण लक्ष देतोय. आजूबाजूच्या मुलांना वाहतूक करावी किंवा प्रवास करावा लागणार नाहीये. इट्स अन ॲब्सोल्यूट इको फ्रेंडली मॉडेल ऑफ स्कूलिंग. द किड्स आर गोइंग टू बी टॉट इन अ व्हेरी इनोव्हेटिव्ह वे. दे वोंट हॅव स्टिरियोटिपिकल बुक्स. इन्स्टेड विल फोकस ऑन नेचर लर्निंग. प्रिया मॅम, तुम्ही जे म्हणताय ना ते पटतंय मला, पण शाळा पर्यावरणपूरक झालेली चांगलंच आहे, पण त्यासाठी खर्च जास्त होईल असं नाही का वाटत तुम्हाला? व्हॉट अबाउट द एक्सपेन्सेस? इट वोंट बी कॉस्ट इफेक्टिव्ह. नाही होणार. आजूबाजूच्याच परिसरात उपलब्ध असणाऱ्या साधन सामग्रीचाच वापर करणार आहोत आपण. ॲक्च्युअली इट्स अ रिव्हर्स केस. अँड फॉर द कन्स्ट्रक्शन पर्पज ऑल्सो वी आर गोइंग टू यूज जर्मन टेक्नॉलॉजी विच इज व्हेरी इको फ्रेंडली. And I hope you got the entire idea of this project, and if you have any doubt we can discuss it later. हॅलो, तुम्ही पारू ना, ब्रँड अँबॅसेडर ऑफ किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीज? आय एम युअर बिग फॅन मॅम. आय होप यू आर डुईंग वेल. आय लव्ह युअर सिम्प्लिसिटी. ॲक्च्युली आय वॉन्टेड टू नो हाऊ डिड यू गेट इन टू मॉडलिंग? आय एम व्हेरी क्युरियस. वेन आर यू गोइंग टू क्विट वर्किंग ॲज अ मेड? So are you planning to continue modeling even after marriage? Actually, Paru is a bit shy. We'll arrange a meet with her the next time. Can we please continue with our project? Yes, Priya ma'am, we are quite impressed by your presentation. So, construction is your expertise. Yeah. But according to new educational policy 2022, we have to discuss few more things. So we will arrange the meet afterwards. Sure, no problem. Sure, no problem. Thank you. बघितलंस मोहन, माझी सून किती गुणी आहे ते. तिला इंग्लिशचं इतकं छान ज्ञान आहे, त्याच्यामुळे ती कुणाशीही व्यवस्थित कम्युनिकेट करू शकते. आणि म्हणूनच माझा अट्टाहास असतो की या घरच्या सुना
या घराला शोभतील अशाच सुसंस्कृत व्यवस्थित शिकलेल्या आणि कुठल्याही परिस्थितीत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या असतील. आणि म्हणूनच आदित्यच्या बायको बाबतीत सुद्धा मी इतकी चोखंदळ आहे. खरंय. पारू, तू हे सगळं फार मनाला लावून घेऊ नकोस. हे बघ, तुला या कशाची सवय नाहीये म्हणून झालं. त्यात वाईट वाटून घेण्यासारखं काही नाहीये. एका अर्थी हे झालं हे बरं झालं. म्हणजे ह्या प्रसंगामुळे माझ्या एक लक्षात आलंय की तू एक इंटरनॅशनल मॉडेल आहेस. त्यामुळे आज ना उद्या तुला देशापरदेशात जायला लागणार आहे आणि त्यासाठी तुला इंग्लिश येणं खूप गरजेचं आहे. येईल ना, शिकेल पारू इंग्लिश बोलायला. त्यात काय अवघड आहे? आणि शिकण्याचं कोणतंही वय नसतं. काय पारू? पारू, ऐक ना, मला पण ना चहा प्यायची खूप इच्छा झालीये. तू एक काम कर ना, माझ्या रूम मध्ये ये, चहा घेऊन ये. वहिनी मी आलेच. टी गुड. Sit down, tea. Tea, sit down. Teapoy. हाँ, sit down. चहा इथे ठेव असं म्हणायचं तिला. Correct. येतं ना मला इंग्रजी. तेच बोलत होते. You come. No go. लगेच. Stay. इथं खूप वेळ. What doing for नाश्ता? दामिनी, काय चाललंय हे सगळं? काय आहे? ही पारू आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसिडर आहे ना. तिला साधी 4 वाक्य बोलता आली नाहीत इंग्रजीमध्ये त्या अधिकाऱ्यांसमोर, म्हणून जरा प्रॅक्टिस घेते. What doing? दामिनी, could you please get the FD bank receipt from the wardrobe? Yes. I need to check the maturity date. Of course, yes. काय कळलं तुला? Yes, of course कळलं मला. Yes, sure. हो ना, मग मी जे सांगितले ते कर ना. काय करायला सांगितलं तुम्ही? आपल्या कपाटामध्ये एफडीचे पावते आहेत, त्या मागितल्या मी. देते. असू दे, बस. आहेत ऑनलाईन, इंटरनेट बँकिंग मध्ये चेक करता येतात त्या. ओके. आणि एकंदरीत काय, तुलाही इंग्लिश येत नाही. ओ, मला इंग्लिश येऊन काय फायदा आहे? हा, मी काय ब्रँड अँबॅसिडर आहे का कंपनीची? हे बघा, ही आहे ना, हिला देशोदेशी जाऊन मॉडेलिंग करायचंय. मग जरा तरी इंग्रजी यायला पाहिजे ना. मला सांगा, किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अँबॅसिडर अडाणी आहे, तिला अजिबात इंग्रजी येत नाही याची बातमी जगभर पसरली तर किती इज्जत जाईल आपल्या कंपनीची. म्हणून करत होते मी हे. दामिनी, ती ज्या पोस्टवर काम करते ना, त्या पोस्टचं काम अगदी उत्तम पद्धतीने करते. लोक काय म्हणतायत याच्याकडे लक्ष द्यायला तिच्याकडे अजिबात वेळ नाहीये. हा, तू रिकामटेकडी आहेस. तू एक काम कर, तुझ्या मैत्रिणीला फोन कर एखाद्या आणि तिच्याशी बोलत बस. इंग्रजीमध्ये बोलू? बघ जमलं तर. हॅलो, इंग्रजीमध्ये बोलले. हॅलो, येतं मला. तुम्ही पारू ना, ब्रँड अँबॅसिडर ऑफ किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीज. ॲक्च्युली आय वॉन्टेड टू नो हाऊ डिड यू गेट इन टू मॉडलिंग. ॲक्च्युली पारू इज बिट शाय.
we'll arrange a meet with her the next time. Can we please continue with our project? बघितलं सोहन, माझी सून किती गुणी आहे ते. इंग्लिशची उत्तम जाण आहे तिला आणि म्हणूनच आदित्यच्या बायको बाबतीत सुद्धा मी इतकी चोखंदळ आहे. पारू, तुला या कशाची सवय नाहीये म्हणून झालं. त्यात वाईट वाटून घेण्यासारखं काही नाहीये. काय चाललंय हे सगळं? पारू आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसिडर आहे ना. तिला साधी 4 वाक्य बोलता आली नाहीत इंग्रजीमध्ये त्या अधिकाऱ्यांसमोर. किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अँबॅसिडर अडाणी आहे. तिला अजिबात इंग्रजी येत नाही याची बातमी जगभर पसरली तर किती इज्जत जाईल आपल्या कंपनीची. आदित्य सरांनी त्यांच्या मनातल्या भावना माझ्याजवळ बोलून दाखवल्या. त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, त्यात शंकाच नाही. पण त्यांच्या बायकोबद्दलच्या ज्या अपेक्षा आहेत त्यात मी बसते का? नाही म्हणजे मला इंग्रजी बोलता येत नाही म्हणून उद्या आदित्य सरांना मी आवडले नाही तर? आदित्य सर काही आदित्य सर काय झालं? तुम्हाला काही पाहिजे का? हो अगं पारू, मला ना आज मला माझ्या हातचा चहा बनवायचा आहे. तुम्ही राहू दे ना, मी करते ना चाय. नाही नाही प्लीज, माझ्यासाठी चहा मला बनवता आलाच पाहिजे. असं प्रत्येक वेळी दुसऱ्यांवर अवलंबून कसं चालेल? बाजू बाजू हो. ऐका ना आदित्य सर, बघा दूध गरम केलं पाहिजे. दूध नाही 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 नाही, सोड सोड सोड, हात नको लावू अजिबात. आदित्य सर. आ! सर आदित्य सर काय झालं? लागलं का पॉसिबल? काय गरज होती हे समजा करायची? तुम्ही पण ना चाय बनवता आला पाहिजे हट्ट कशा पाहिजे? तुम्ही ऑफिसात काम करता ना, ते काम तुम्हाला चांगलं जमतं, मन लावून काम करता तुम्ही. मग स्वयंपाक घरातलं बी काम आलं पाहिजे असं का? तुम्हाला सांगितलं होतं थांबा मी करते म्हणून. तुम्ही पण ना. करेक्ट बोललीस ग तू. तुला फक्त स्वयंपाकातील कामं येतात आणि मला फक्त ऑफिस मधली कामं येतात. म्हणजे प्रत्येकाला काही कामं येत असतात आणि काही कामं येत नसतात. मग आपल्याला जी कामं येत नाही किंवा एखादी गोष्ट जमत नाही त्याचं इतकं वाईट का वाटून घेतलं पाहिजे? दामिनी काकू जे काही बोलली त्याचं इतकं वाईट वाटून घ्यायचं? तू इतके दिवस या घरात काम करते, तू ओळखतेस ना तिला. तुला इंग्लिश येत नाही यात तुझी काय चूक आहे? आदित्य सर, तुम्हाला इंग्रजी बोलणारी काय बोललीस तू? बरी आहेस ना? काही उगाच तर्क लावतीयस का? पारू, तू जशी आहेस तशी मला खूप आवडते. आपण एखाद्या व्यक्तीला स्वीकारतो तेव्हा त्याच्या गुणदोषांसोबत स्वीकारतो, त्याच्या उणीवांसोबत स्वीकारतो. पारू, मला तू जशी आहेस तशी मला खूप आवडते, सिरियसली. आणि राहिला प्रश्न इंग्लिशचा, तर तू एक फास्ट लर्नर आहेस. तू कधीही शिकू शकतेस. फास्ट लर्नर म्हणजे पटकन शिकणारी, पटकन गोष्टी आत्मसात करणारी. त्यामुळे इंग्लिशचा काही प्रॉब्लेमच नाहीये. कधीही शिकू शकतेस तू. कळलं का? ओ वेडाबाई, कळलं का? दामिनी काकू. आणि मी कधी चहा पितो का? कॉफी पितो मी. एवढे साधे कळत नाही. आदित्य सर, तुम्ही किती चांगले आहात. तुम्ही मला मी हाय तशी स्वीकारायला तयार आहात. हे तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. पण मला बी आता एक पाऊल पुढे यायला लागेल. आता माझं बी कर्तव्य आहे. मी स्वतःला तुमच्या योग्य बनवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. बरं झालं तू चालीस. मला तुझ्याशी एक खूप महत्वाची गोष्ट बोलायची. हा, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्या
दिवशी प्रिया अचानक आल्यामुळे तू दादासाठी जे काही सरप्राईज प्लॅन केलं होतंस ते खराब झालं ना. आमच्यामुळे तुम्हाला एकत्र असा वेळ स्पेंड करता आलाच नाही. पण तेव्हा प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, प्रियाला तुमच्याबद्दल माहीत नव्हतं ते, पण आता तिला माहिती आहे आणि तिने एक्सेप्ट पण केलंय. अरे तुला आठवत आहे आपण जेव्हा प्रियाच्या गावी गेलो होतो तेव्हा चौघं कुठेतरी बाहेर फिरायला गेलो होतो. तसंच आपण आत्ता पण जाऊया का? वे हा. पण देवी आई काय देवी आई गेली आहे नागपूरला. ती येणार उद्या संध्याकाळी, तोपर्यंत आपण पण परत येऊ. तसं चालतंय. प्रीतम सर मला सांगा ना, नाही म्हणजे कुठं जायचं आहे, कधी जायचं आहे, म्हणजे मला घरातली कामं तशी पटापट आवरायला. मी सांगतो तुला, सगळं सांगतो. तुझा पटापट आवर सगळं. हा जा 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 जा. येस. प्रीतम सर एक विचारायचं होतं. विचार ना. मला सांगा, इंग्रजी लई अवघड आहे का? अजिबात नाही का. मला सांग, इंग्लिश काय आहे? भाषा आहे ना. आणि भाषा आपण कशाला वापरतो? एक्सप्रेस करायला. आपण ज्या प्रदेशात वाढतो त्या प्रदेशातली भाषा आपण वापरतो, कारण आपल्याला त्या भाषेत एक्सप्रेस करायला सोपं जातं. एवढंच. आणि आता इंटरनेटमुळे जग जवळ आलंय, सो इंग्लिश कशी एक युनिव्हर्सल लँग्वेज झाली, म्हणजे जगात बोलली जाणारी लँग्वेज. म्हणजे जर आपल्याला आपली कामं पटापट व्हायला हवी असतील ना, तर आपण इंग्लिश शिकलं पाहिजे, एवढंच. बाकी काही नाही. तू काय विचारते मला इंग्लिश बद्दल? तुला इंग्लिश शिकून दादाला सरप्राईज द्यायचं ना? नाही नाही नाही, पण बरोबर आहे, तू इंग्लिश शिकलंच पाहिजे. म्हणजे कसं दादाला आणि आईला दोघांनी खुश करता येईल आणि त्यांना तुझा अभिमान वाटेल. पण सर मी कसं काय शिकणार? प्रियाला सांगू तुला इंग्लिश शिकवायला? नाही नाही, नको. प्रियाला कळलं म्हणजे अख्ख्या घराला कळायला सारखं आहे ना. नको. आणि मग सरप्राईज कसलं? आपण एक काम करू, आपण इंग्लिश स्पीकिंग कोर्स लावूया. आता हा. या वयात? त्याला काय शिकायला कुठं आलं वयाचं बंधन? परत आहे बघा, मनात जिद्द असेल ना तर माणूस हे वय बी काय बघत नाही. मी पण ठरवलंय शिकायचं, घाबरायचं नाही. पण सर मला जमल? खूप सोपं असतं पारू. हे बघ, तुझी कामं संपल्यावर तुला जो काही वेळ मिळेल ना त्यात तू वाचायचं. आणि आय थिंक एकच एक्झाम असते, ती दिलीस की झालं, आणि ती आपण कशीही मॅनेज करू. हवं तर एक काम करूया का, आपण आजच जाऊ आणि ऍडमिशन घेऊन टाकू. चालतंय. येस, बेस्ट. रेडी राहा. चला आवर का मग. आलेच. कुठे राहिला? स्टे इथं खूप वेळ. काय चाललंय हे सगळं? पारू आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसिडर आहे ना, तिला साधी 4 वाक्य बोलता आली नाहीत इंग्रजीमध्ये त्या अधिकाऱ्यांसमोर. मला सांगा, किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अँबॅसिडर अडाणी आहे, तिला अजिबात इंग्रजी येत नाही याची बातमी जगभर पसरली तर किती इज्जत जाईल आपल्या कंपनीची. काय रे, कशाला बोलवलंस मला इथं? काय नाही, ऍक्च्युली मागाशी पारू भेटली होती. ती सांगत होती की मला आदित्य सर आवडत नाही. अरे फालतू बोलत जाऊ नकोस रे. तेवढा रिॲक्ट नव्हतो रे. कशाला असली फालतू मस्करी करायची? आधीच एक तर तिच्या मनात काय सुरू असतं ना ते कळत नाही. त्यात आत्ता हो, शांत चिल. हा बरं, मी तुला हे सांगायला आलो होतो की आपल्याला बाहेर जायचं आहे आज. कशाला? आणि मला आज महत्वाची मीटिंग आहे, मला नाही येणार. हे आहे ना, हेच चालू असतं तुझं सतत, की पारू तिथे किचन मध्ये बिझी असते आणि तू ऑफिस मध्ये. कसा वेळ मिळणार एकत्र? अरे पण ते काय नाही, आज आपण बाहेर जातोय, बस. प्रीतम, बाहेर जातोय, कळलं? बर ठीक आहे, करतो काहीतरी मॅनेज. तू
तू एक काम कर, तू पारू आणि प्रियाला घेऊन डायरेक्ट ये, मी पण डायरेक्ट पोचतो. ओके, टांग घेऊ नको. आलो.